आर्य विलामध्ये सकाळ आनंददायी होती. सर्व खोल्यांचे दरवाजे लवकर उघडले होते आणि घर पाहुण्यांनी भरलेले होते. शालिनीजी स्वयंपाकघरात उभ्या होत्या आणि नोकरांना आदेश देत होत्या. त्यांचा चेहरा आनंदाने भरून गेला होता, कारण हा त्यांच्यासाठी खूप खास प्रसंग होता. आज त्यांच्या धाकट्या आणि लाडक्या मुलाचा विवाह होता. आज फक्त लग्न होणार होते, निरोप होणार नव्हता. त्याचे एक खास कारण होते. ईशाच्या कुंडलीत दोष होता. पुजाऱ्याने भाकीत केले होते की ईशाचे लग्न 16 किंवा 26व्या वर्षी व्हावे. तिचे लग्न 16 ते 26व्या वर्षी होऊ शकते. जर असे केले नाही तर तिच्या पतीच्या जीवाला धोका असू शकतो. जरी शिवाय या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हता, पण तो त्याच्या आईला शरण गेला होता. ईशाच्या कुटुंबाचा तिचे लग्न आत्ताच करण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्यांच्या मुलीच्या वयाच्या 26व्या वर्षी लग्न करण्यास त्यांना कोणतीही अडचण नव्हती. परंतु शालिनीजींचा आदेश होता की जर शिवाय यावेळी परत गेला तर त्याचे लग्न केल्यानंतरच जाईल. तिला भीती होती की तो परदेशात जाऊन परदेशी मुलीशी लग्न करेल. म्हणूनच तिने लग्नाची मागणी घातली होती आणि सर्वांनी शालिनीजींवर विश्वास ठेवला. त्याचा आदर आणि प्रतिष्ठेमुळे सर्वजण त्यांच्या अधीन होते. शालिनीजींनी स्पष्टपणे सांगितले की लग्न आता होईल. जरी निरोप ईशा 18 वर्षाची झाल्यानंतर होईल. दोघांचेही बालपणीचे प्रेम होते. शालिनीजींना माहीत होते की ते दोघेही कोणत्याही किमतीत एकमेकांपासून वेगळे होणार नाहीत आणि तिला तिच्या मुलाचा आनंद सर्वात महत्त्वाचा होता. म्हणूनच तिने हा एक मार्ग शोधला होता की दोघांचेही लग्न 16 वर्षाच्या वयातच करावे. निरोप ईशा 18ची झाल्यानंतर होईल. तोपर्यंत शिवायनेही त्याचे शिक्षण पूर्ण केले असेल आणि स्वतःच्या पायावर उभा असेल. लग्नानंतर लगेचच शिवायला लंडनला परत जायचे होते. सर्व तयारी आधीच झाली होती. आज लग्न असल्यामुळे तिने सगळ्यांना लवकर उठण्यास सांगितले होते. तिला सर्वांनी वेळेवर नाश्ता करावा असे वाटत होते, जेणेकरून लग्नाची तयारी व्यवस्थित पूर्ण होईल. या कुटुंबातील सर्वात लाडका मुलगा कदाचित अजूनही खोलीत झोपला होता. या घरातील सर्वात मोठी सून सुप्रिया तिच्या 3 मुलांसह जेवणाच्या टेबलावर येणारी पहिली होती. आज रविवार होता. सर्वांचा उशिरापर्यंत झोपण्याचा बेत रद्द करण्यात आला, कारण शालिनीजींनी सकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांनी नाश्त्याच्या टेबलावर उपस्थित राहावे असा आदेश दिला होता. तिने अमन आणि नमनलाही उठवले आणि ते फ्रेश झाल्यानंतर ती त्यांना म्हणाली, "चला, तुम्ही लोक नाश्त्याच्या टेबलावर जा, मी शिवायला उठवते." तिचा स्वर प्रेमाने भरला होता. "अरे आई, त्याला आता झोपू दे. त्या बिचाऱ्याच्या स्वातंत्र्याचे दिवस संपले आहेत. त्याला उद्या निघून जायचे आहे. कृपया त्याला थोडा वेळ दे." शालिनीजी त्यांना म्हणाले, "तो उद्या जाणार आहे म्हणून त्याने शक्य तितका वेळ आपल्यासोबत घालवावा अशी माझी इच्छा आहे." "बरं, आज त्याचं लग्न आहे. लग्नाच्या दिवशी उशिरा झोपणं हे वाईट शगुन मानलं जातं." ती तिच्या तत्त्वज्ञानाबद्दल सांगताना पायऱ्या चढू लागली. 2 भावांनी एकमेकांकडे पाहिलं. ही आई पण ना कोणत्या युगाबद्दल बोलते. जेव्हा शालिनीजीने दार उघडलं तेव्हा तो ब्लँकेट खाली लपला होता, पण तो जागा दिसत होता. तिने पडदे मागे घेतले आणि काचेच्या खिडकींमधून प्रकाश खोलीत शिरला. ब्लँकेट खाली तो कोणाशी तरी फोनवर बोलत होता. "ठीक आहे प्रिये, मी पुन्हा फोन करतो. आई आली आहे." त्याने कुजबुजत फोन ठेवला आणि मग झोपेचे नाटक केले. शालिनीजीने त्याच्या डोक्यावरून ब्लँकेट काढले. "उठ शिवाय, शिवाय, इतके उशिरापर्यंत झोपणे चांगले दिसत नाही. तुझे नाव शिवाय ठेवले आहे जेणेकरून तू आमच्या परंपरा आणि चालीरीती पाळशील, पण इतके उशिरा झोपणे हे खूप वाईट आहे बेटा." तिने हे दुःखाने म्हटले आणि शिवाय डोळे चोळत उठला. "आई, मी लंडनमध्ये दररोज पहाटे 4 वाजता उठतो, पण इथे घरी मला इतकी झोप येते की मी डोळेही उघडू शकत नाही. हा शेवटचा दिवस होता आणि उद्या मला परत जायचे आहे तुम्हा सर्वांना सोडून." तो त्याचे हात तिच्या गळ्याभोवती ठेवत म्हणाला आणि शालिनीजी दुःखी झाली. "परदेशात जाण्याची काय गरज आहे? आपल्याकडे इथे सर्व काही आहे. तुझ्या वडिलांचा व्यवसाय सांभाळ, जसे तुझे इतर भाऊ करतात." ती 1000 वेळा तिने सांगितलेली गोष्ट पुन्हा सांगू लागली. "आई, फक्त 2 वर्षाची गोष्ट आहे, मग मी परत येईन. मी माझा व्यवसाय इथेच सुरू करेन. मी कधीही जाणार नाही, मी वचन देतो." "ठीक आहे. सगळे नाश्त्याच्या टेबलावर वाट पाहत आहेत." "हो, तू परत लवकर ये आणि आज तुझं लग्न आहे. तू विसरलास की काय?" ती काळजीने म्हणाली. मग शिवायचा चेहरा उजळला. "अरे, मी कसा विसरू शकतो आई? पण तू खूप विचार करतेस. तू फक्त लग्नाची विधी करत आहेस. मी म्हणतो की आपण एकत्र निरोपही द्यावा. मी ईशासोबत लंडनला जाईल. मला तिथे एकटेपणाही जाणवणार नाही आणि तरीही हे सर्व मूर्खपणाचे आहे. कुंडली दोष वगैरे काहीही नसतं गं आई." तो स्वतःला त्याच्या मनातील गोष्टी बोलण्यापासून रोखू शकला नाही. म्हणून शालिनीजींनी त्यांच्या खांद्यावर हलकेच थाप मारले. "निर्लज्ज होऊ नकोस. तू तुझे आणि तिचे वय पाहिले आहेस का? लग्न आणि निरोपाबद्दल तू जे काही बोलत आहेस
वडीलधारी जे ठरवतील तेच होईल. ईशाचा निरोप 2 वर्षांनीच होईल. ईशा अजूनही खूप लहान आहे, फक्त 16 वर्षाची. तोपर्यंत तीही 18 वर्षाची असेल. तू तुझं शिक्षणही पूर्ण केलं असशील आणि एक प्रौढ माणूस होशील. तुझ्या मनात अजूनही असलेला बालिशपणा संपेल. शिवाय फक्त 23 वर्षाचा होता. आईच्या बोलण्याने तो डोकं खाजवत होता. अरे, वियोगाचे हे दुःख मी कसे सहन करू ईशा? त्याने अनियंत्रितपणे त्याच्या मोबाईलकडे पाहिले. तो आता तिच्याशीच बोलत होता. तो संपूर्ण रात्र झोपला नव्हता आणि त्याने तिलाही झोपू दिले नव्हते. त्याला आता झोप येत होती, पण त्याला खाली जायचे होते. 16 वर्षाची ईशा तिच्या पलंगावरून उठली, खोल जांभई दिली आणि झोप झटकण्याचा प्रयत्न केला. आजचा दिवस आनंदाचा होता, पण तिला झोप येत होती. तरीही या आनंदासोबत एक छोटेसे दुःख होते. ती तिच्या बालपणीच्या मित्र शिवायशी कायमची एकरूप होणार होती, पण 2 वर्षाचे कठीण विरह त्यांच्या मार्गात येणार होता. शिवाय तिचे बालपणीचे प्रेम होते. नारदजी आणि हेमंतजी चांगले शेजारी आणि खूप चांगले मित्र होते. त्यांची घरे एकमेकांच्या समोरासमोर होती आणि दोन्ही खूप चांगले मित्र होते. हेमंतजींना 3 मुले आणि 1 मुलगी होती. त्यांच्या 2 मुलांपैकी एका मुलाचे लग्न झाले होते आणि एका मुलीचे लग्न झाले होते आणि शिवाय त्यांच्यापैकी सर्वात धाकटा आणि सर्वात लाडका होता. त्याला उच्च शिक्षणाची खूप आवड होती. भारतातून बी.कॉम पूर्ण केल्यानंतर तो लंडनला गेला होता. त्याचे MBAचे 2 वर्ष पूर्ण झाले होते. अजूनही 2 वर्ष बाकी होती. 2 वर्षानंतर जेव्हा तो सुट्टीवर परतला तेव्हा त्याची बालपणीची मंगेतर ईशासोबत लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या. ईशा आणि शिवाय त्यांचे प्रेम लपून राहिले नाही. दोघेही प्रेमात होते. ईशा अजूनही शाळेत होती आणि आज दोन्ही घरात लग्नाची तयारी सुरू होती. ईशा सैल कुर्ता घालून लाऊंजमध्ये आली आणि महिमाजी नाश्ता बनवत असल्याचे पाहिले. ईशा त्यांची एकुलती एक आणि लाडकी मुलगी होती. कुटुंबातील सर्वात प्रिय मुलगी. बार्बी डॉलसारखी. तिने स्वयंपाकघरातून बाहेर आल्यावर इकडे तिकडे पाहिले आणि म्हणाली, आई, बाबा कुठे आहेत? ते व्यवस्था पाहण्यासाठी गेले आहेत. एकुलत्या एका मुलीचे लग्न आहे, की काहीही कमी पडू नये. तर तूही लवकर नाश्ता कर, मग सलूनमध्ये जा. तिथे तुला खूप वेळ लागेल. म्हणून ईशा शांतपणे नाश्ता करू लागली आणि मग तो क्षण आला जेव्हा ईशाला शिवायच्या नावाची जोडले गेले. संपूर्ण कुटुंबाने त्यांचे मिलन साजरे केले आणि शिवायचे मन ईशाला भेटून तिला मिठी मारण्यासाठी खूप तळमळत होते. पण ती जगाची परंपरा होती, म्हणून तो गप्प राहिला. ईशाला थोडा वेळ त्याच्यासोबत बसवले. सर्वांनी आळीपाळीने फोटो काढले. नंतर जेवण झाले. सर्वजण जेवणात व्यस्त असताना शिवायला ईशाकडे पाहण्याची आणि तिच्याशी त्याच्या मनातील भावना शेअर करण्याची संधी मिळाली. दोघांचीही भूक आधीच मिटली होती. ईशा, माझ्या आयुष्यात आल्याबद्दल अभिनंदन. तो तिच्या कानात कुजबुजला. तो कुजबुजताच ती लाल झाली. नंतर किंचित हसली. तुला पण आज रात्री खिडकी उघडी ठेव. थंड वारा येईल आणि तुला गुदमरल्यासारखे वाटणार नाही. तिला कळत नव्हते की तो काय इशारा देत आहे. ईशाने संकोच केला, पण किंचित मान हलवली. मला तुझ्याशी बोलण्याच्या इतक्या गोष्टी आहेत ईशा, ज्या फोनवर बोलता येणार नाहीत. समोरासमोर असणे महत्त्वाचे आहे. मला उद्या परत जायचे आहे. आजची रात्र माझे विचार सांगण्याची रात्र आहे. त्याच्या उदास स्वराने ईशाचे हृदय वेदनेने भरले. या आनंदाने त्यांच्यासाठी एक कठीण परीक्षाही आणली होती. शिवायची नजर अनिच्छितपणे तिच्या मऊ कोमल चेहऱ्यावरील तिच्या हातावरच्या मेहंदीवर पडली. या मेहंदीत माझे नावही लिहिले आहे का? तो खोडकरपणे म्हणाला आणि ईशा लाजली. तू स्वतःच तुझे नाव शोध, तिने आव्हान दिले. ठीक आहे मग, या मेहंदीत माझं नाव शोधण्यासाठी यावेच लागेल. आता ते आवश्यक झाले आहे. शिवायचे शब्द ऐकून तीही लाजली. रात्री सर्व पाहुणे आपापल्या घरी गेले होते आणि ईशा देखील तिच्या खोलीत गेली होती. दोघांनाही काही मिनिटे एकमेकांशी बोलण्याची संधी मिळाली. त्यानंतर तिच्या मैत्रिणींनी तिला वेगळे केले आणि म्हटले की इतकी अधीर होऊ नकोस. तुझा निरोप अजून झालेला नाही. तिने चेंजही केले नव्हते. ती आरशासमोर उभी राहून स्वतःकडे पाहत होती. ती खूप सुंदर दिसत होती आणि शिवायनेही तिची प्रशंसा केली होती. त्याचे कौतुकाचे शब्द आठवून ती लाजेने लाल झाली. मग बेडवर बसून तिने तिचा मोबाईल उघडला आणि तिच्या आणि शिवायच्या फोटोकडे पाहू लागली. मग अचानक तो खिडकीतून भूतासारखा खोलीत शिरला आणि ईशा घाबरली. हे काय आहे शिवाय? तू मला घाबरवलेस. हसत हसत तो आता तिच्या समोर बसला होता. तुला माझी आठवण येत होती का? शिवायने तिच्या डोळ्यात पाहत विचारले. मी नाही. माझी ही मेहंदी खूप धीराने तुझी वाट पाहत होती. तूच म्हणाला होतास की तू त्यात तुझे नाव शोधायला येशील. तिने हुशारीने विषय वळवला. पण तिथे शिवाय होता. अच्छा, तुला माझी आठवण आली नाही, तर या मेहंदीला आली. बरं, मी या मेहंदी रंगलेल्या हातावर प्रेम करून काम करेन. त्याने तिच्या बोटांमध्ये आपली बोटे अडकवली. त्यांना त्यांच्या चेहऱ्याजवळ आणले आणि त्यातून येणारा सुगंध अनुभवू लागला. शिवायचा चेहरा थोड्याच अंतरावर होता आणि तिचे हृदय धडधडत होते. शिवायच्या प्रेमाने भरलेल्या डोळ्यात पाहत ईशाला काहीतरी जाणवले. क्षणभर तिला असं वाटलं की ती दुसऱ्याच जगात आहे, जिथे फक्त त्यांच्या हृदयातील अस्वस्थ भावनांचा महासागर लाटा निर्माण करत होता.
लग्नाबद्दल अभिनंदन. ईशाने त्याचे अभिनंदन स्वीकारून लाजली. ईशाने तिच्या भावनांवर नियंत्रण ठेवून त्याला स्वतःपासून दूर ढकलले आणि संधी शोधत तिचा मोबाईल हिसकावून घेतला आणि तो बंद केला. शिवाय तिच्या कृतीवर हसला, पण त्याला आधीच कळले होते की ती त्याचे फोटो पाहत आहे. तुम्ही इथे यायला नको होते. जर कोणी ते पाहिले तर सर्वांना काय वाटेल? निरोप अजूनही झालेला नाही. पण तू माझी बायको आहेस. आपलं नातं प्रत्येक प्रकारे वैध आहे. मी उद्या निघून जाईल ना. आपण आजची रात्र फक्त याच गोष्टींवर वाद घालवण्यात घालवू का? मला इथून चांगल्या आठवणी घेऊन जायच्या आहेत. मला तुझ्यासोबत सुंदर क्षण घालवायचे आहेत. तो नकळत तिच्या जवळ येत होता. ईशा पूर्णपणे घाबरली होती. काय? तुला काय म्हणायचंय? म्हणजे लग्नानंतरची लग्नाची रात्र? शिवायच्या डोळ्यात तिच्याबद्दलचे प्रेम दिसत होते आणि लग्नाच्या रात्रीचा उल्लेख होताच ईशाला धक्का बसला. जरी तिला शिवायवर प्रेम असले तरी त्याच्या त्याच्या स्पर्शाने तिचे हृदयही वेगवान धडधडत असले तरी तिलाही शिवायला मिठी मारायची होती. पण तिने कधीही कल्पना केली नव्हती की हे सगळं खऱ्या आयुष्यात असं घडेल. ती फक्त तिच्या विचारांमध्ये शिवायच्या जवळ होती. ती फक्त 16 वर्षाची होती. लग्न आणि लग्नाच्या रात्रीबद्दल तिने तिच्या मैत्रिणींकडून काही गोष्टी ऐकल्या होत्या. पण तरी तिच्या मनात या गोष्टीबद्दल एक विचित्र भीती होती. भीतीमुळे तिच्या कपाळावर घामाचे थेंब चमकू लागले. शिवायला तिची भीती जाणवली होती. तू का घाबरतेस? त्यापैकी तू आनंदी असायला हवेस की आपण एक झालो आहोत आणि आता एकमेकांना अनुभवण्याची वेळ आली. जेव्हा तुला हे क्षण जाणवतील तेव्हा तुला कळेल की ते किती सुंदर आहे. हे एक नातं आहे आणि या नात्यात खूप शांतता आहे. तो हळूहळू तिच्या जवळ येत होता. नाही नाही शिवाय प्लीज, माझी अशी परीक्षा घेऊ नकोस. मीही तुला खूप प्रेम करते. मला प्रत्येक क्षणी तुझ्यासोबत राहायचं आहे. पण काही सामाजिक चालीरीती आहेत, त्या आपल्याला पाळायच्या आहेत आणि निरोपाच्या आधी हे सगळं चांगलं वाटत नाही. तरीही मी सुप्रिया भाभीचं संभाषण ऐकलं होतं. ती तिच्या मैत्रिणीला म्हणत होती. जेव्हा तिच्या मैत्रिणीने मुलीचे वय खूप कमी असल्याचे सांगितले होते तेव्हा ती हसून म्हणाली होती की ते फक्त लग्न करत आहेत. निरोप नाही. त्यांच्या लग्नाची रात्र ते 18 वर्षाची झाल्यावरच होईल. मग तोपर्यंत ईशा पूर्ण प्रौढ झालेली असेल. हे ऐकून शिवायने वाईट चेहरा केला. आणि तू भाभीच्या बोलण्यावर विश्वास ठेवलास? तो तिच्याकडे खोलवर पाहत म्हणाला. त्यावेळी तिच्याकडे दुपट्टा नव्हता. तिचे सौंदर्य शिवायला वेडा करत होते. ईशा, आपण मुले नाही आहोत. आपण आता तरुण आहोत आणि मला एक संधी दे. मी ते सिद्ध करेन. ईशा थरथरत्या आवाजात म्हणाली. फक्त 2 वर्षाची गोष्ट आहे शिवाय. यार, 2 वर्ष विसरून जा. पण आता मी एक क्षणही वाट पाहू शकत नाही. मला वाटतंय की माझ्या या ईशाच्या नावाचा एक ताईत बनवावा आणि तो माझ्या गळ्यात हार म्हणून घालावा, जो एका क्षणासाठीही शिवायच्या हृदयापासून वेगळा होऊ शकत नाही. तो प्रेमाने ओतप्रोत झालेल्या आवाजात म्हणाला आणि त्याने तिच्या खांद्यावर आपले हात ठेवले. तुझ्या फोनमध्ये असे काय होते की तू इतकी हरवली होतीस की तुला माझे आगमनही कळले नाही? त्याने तिच्या कमरेभोवती हात ठेवला, तिला स्वतःकडे ओढले आणि विचारले, कृपया दूर जा, दूर जा, मला सोड. ती त्याच्या घट्ट पकडीत अडकू लागली. जाने शिवाय, माझी असहाय्यता पाहून तुला सांत्वन मिळाले का? तो हळुवारपणे बोलला. तिच्या सुंदर चेहऱ्याचे प्रत्येक वैशिष्ट्य आत्मसात केले आणि ईशाचा चेहरा लाजून आणखी गुलाबी झाला. आता तिला काहीच उत्तर सुचत नव्हते. शिवायने तिच्या परिस्थितीचा फायदा घेत त्याचे मऊ थरथरणारे होठ तिच्या जळत्या गालावर ठेवले. ती त्याच्या मिठीत खूप थरथर कापत होती. जाने शिवाय, असे घाबरणे बरे वाटत नाही. तो तिला त्याच वृत्तीने जबरदस्ती करत होता, ज्या वृत्तीने ती नेहमीच त्याच्या भोवती राहते. जाने शिवाय, जेव्हा तू मला तुझ्या अधिकाराने गप्प करतेस तेव्हा मला तू सर्वात जास्त आवडतेस. तेव्हा तुझ्या शब्दांनी माझे हृदय धडधडणे थांबते. त्याने बोटाने तिची हनुवटी उचलली आणि ईशा किंचित हसली. तुझे हे हास्य, मला ते नेहमीच असंच पाहायचं आहे. ते कधीही तुझ्या ओठांपासून दूर जाऊ देऊ नकोस. तो म्हणाला, त्याचे ओठ तिच्या गालावर हलकेसे ठेवत. ईशा लाजेने वितळली. तिने दोन्ही हातांनी चेहरा लपवला. तिला हवे असले तरी ती शिवायपासून दूर जाऊ शकली नाही. आज रात्री सगळी लाज, सगळी भीती, सगळं विसरून जा. फक्त असं समज की तू माझी बायको आहेस आणि मी तुझा नवरा आहे. मी तुझ्याकडून माझे हक्क मागायला आलो आहे आणि मला रिकाम्या हाताने परत पाठवू नकोस. तो तिच्या कानाजवळ झुकत म्हणाला. त्याचा आवाज ईशाच्या संपूर्ण शरीरात पसरला. ती तरुण होती आणि एका पुरुषाच्या स्पर्शाने तिला अस्वस्थ होत होते. पण पहिल्यांदाच तिचे संपूर्ण अस्तित्व मेणासारखे वितळत होते. तिला माहीत होते की आता प्रतिकार करण्यात काहीही अर्थ नाही आणि काहीही असो, त्यात काहीही चूक नव्हते. लाईट बंद करून त्याने ईशाला उशीवर झोपवले आणि त्याची शेरवानी काढून बाजूला ठेवली
आणि जेव्हा ती कळी लाजून त्याच्यासमोर उघड्या पुस्तकासारखी आली तेव्हा शिवायला तिला आपल्या छातीत लपवावेसे वाटले. आता ईशा देखील बेधुंद झाली होती. हळूहळू शिवायचा वेडेपणा वाढत होता आणि ईशाने स्वतःला पूर्णपणे त्याच्या स्वाधीन केले होते. बाहेर रात्र अधिकाधिक खोल होत चालली होती आणि शिवायने तिला पूर्णपणे आपले बनवले होते. तो एकाच रात्रीत 2 वर्षाच्या प्रतीक्षेचा हिशोब चुकता करण्यासाठी आला होता. सकाळी तिने डोळे उघडले तेव्हा ती घाबरून लगेच उठली. जेव्हा तिने लाईट लावली तेव्हा तिला दिसले की सकाळचे 10 वाजले आहेत. अरे देवा, मी इतका वेळ कसे झोपून राहिले? शिवाय तिने आजूबाजूला पाहिले पण तो कुठेच दिसत नव्हता. त्याचा सुगंध अजूनही ईशाच्या अस्तित्वावर होता. रात्रीचे सर्व क्षण तिला आठवताच तिचे गाल आपोआप लाल झाले. निर्लज्ज! मला वाटले की तो खूप निष्पाप आणि सभ्य आहे, पण आतून तो पूर्णपणे निर्लज्ज आहे. काल रात्रीच्या त्याच्या कृत्याची आठवण करून ती आतल्या आत हसली, पण दुसऱ्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आली. शिवायची फ्लाईट आज रात्री 9 वाजता आहे. तो निघून जाईल. मला त्याच्या बाहूंमध्ये कैद बनवून मी त्याच्याशिवाय कसे जगू? मला आता त्याच्यासोबत असायला हवे. ती पटकन उठली, अंघोळ केली आणि जेव्हा ती खाली पोहोचली तेव्हा महिमाजी आणि नरेश साहेब नाश्त्याच्या टेबलावर बसले होते. अरे, माझी मुलगी उठली? तिच्या वडिलांनी प्रेमाने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. ईशा त्यांच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर बसली. आमची मुलगी एका रात्रीत अनोळखी झाली आहे असे दिसते, तो उदास आवाजात म्हणाला. अरे बाबा, तुम्ही काय म्हणताय? मी 2 वर्ष कुठेही जाणार नाही आणि जर मी गेली तर ते शेजारच्याच घरी जाणार आहे. ती गोड बोलली आणि दोघेही हसले. ठीक आहे, शिवायची आज फ्लाईट आहे. तुम्ही ऑफिसमधून थोडे लवकर या. आपल्याला त्याला विमानतळावर सोडायला जायचे आहे. शिवायच्या नावाचा उल्लेख ऐकताच ईशा लाजली. तिला लगेच त्याला भेटायचे होते, पण त्याच्याकडे जाण्यासाठी कोणते कारण शोधायचे याचा विचार करत होती. तेव्हा अचानक कोणीतरी दारातून आत आले. ईशाचा चेहरा वेगवेगळ्या रंगांनी चमकला. ती तेजस्वी दिसत होती. तो पूर्णपणे ताजेतवाने होऊन परत आला होता. काका आणि काकू, शुभ सकाळ. त्याने दोघांनाही शुभ सकाळ म्हटले आणि ईशाकडे अर्थपूर्णपणे पाहू लागला. ईशाने लगेच नजर खाली केली. शालिनीजीही मागे आली, हातात माला घेऊन. महिमाने तिलाही नाश्ता दिला. अरे, हा मुलगा खूप निर्लज्ज निघाला. आमच्या काळात लग्नानंतरही वधू आणि वर कुटुंबातील सदस्यांसमोर एकमेकांपासून पडदा करून राहत होते. एकत्र बसणे तर दूरच, ते एकमेकांकडे पाहतही नव्हते. पण तो सकाळी सकाळीच हट्टीपणा करू लागला. मला माझ्या सासरच्या घरी जायचे आहे आणि या दोघांना अजिबात लाज वाटत नाही, कारण त्याने नुकतेच 7 फेरे घेतले आहेत. निरोप तर अजूनही झालेलाही नाही. शिवानीजींनी त्यांच्या जुन्या गोष्टींचा डबा उघडायला सुरुवात केली आणि महिमा आणि नरेश आनंदाने हसले. अरे भाभी, काळ आता खूप आधुनिक झाला आहे. तुम्ही अजूनही जुन्या काळाबद्दल बोलताय? नरेश साहेब हलक्या आणि विनोदी पद्धतीने म्हणाले. नाही भाऊ, मी माझ्या मुलांना असे वाढवले नाही. मी नेहमीच माझ्या मुलांनी चांगले जीवन जगावे यासाठी प्रयत्न केले आहेत आणि देवाच्या कृपेने त्यांच्यापैकी कोणीही कधीही इतर कोणत्याही पुरुष किंवा स्त्रीकडे पाहिले नाही. शिवानीजी अभिमान आणि कठोरतेने मिसळलेल्या स्वरात म्हणाल्या. बरं, आता लग्न झाले आहे. मी विचार केला की शिवायला मी तुम्हाला भेटायला घेऊन यावे. आजच त्याला परत जायचं आहे. मग तो 2 वर्षांनी परत येईल तेव्हा मी त्याला योग्य निरोप देईल आणि माझे कर्तव्य पार पाडेन. तो माझा मुलगा आहे, माझा सर्वात प्रिय मुलगा. मी त्याच्या लग्नात माझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. शिवानीजी प्रेमाने आणि अभिमानाने बोलू लागले. शिवाय हसत राहिला आणि ईशाकडे पाहत राहिला, पण ईशाने एकदाही वर पाहिले नाही. मला माहीत नाही का, तिने शिवानीजींसमोर शिवायकडे पाहण्याची हिंमत कधीच केली नाही. ती नेहमी शिवानीजींपासून थोडी दूर राहत असायची. तिचा अधिकारच असा होता आणि ती खूप तत्वनिष्ठ होती. म्हणूनच ईशा स्वइच्छेने ती शिवायकडे पाहूही शकत नव्हती, पण त्यांच्या इतक्या जवळ असणे तिच्यासाठी पुरेसे होते. नाश्ता झाला आणि ते निघून गेले. ईशा तिच्या खोलीत गेली. तिची अस्वस्थता आणि अधीरता वाढत होती. तिला माहीत नव्हते की ती 2 वर्ष कशी घालवेल. अचानक तिचा मोबाईल वाजला. तिने पटकन तो उचलला. त्यावर लिहिले होते, शिवाय कॉलिंग. ईशाने हसून फोन कानाला लावला. शिवायच्या प्रिये, तू काय करत आहेस? तुला माझी आठवण येत असेल. तू म्हणालीस तर मी येऊ का? मी शपथ घेतो, मला खरोखर तुझ्यासोबत पुन्हा काही वेळ घालवावासा वाटत आहे. यार, एकाच वेळेने मन भरले नाही. त्याच्या आवाजात वेदना होत्या. त्याची विनंती ऐकून ईशाचे हृदय क्षणभर थांबले, पण तिने लगेच त्याला फटकारले. नाही शिवाय, आपण आधीच चूक केली आहे. आपण हे करायला नको होते. सुदैवाने कोणालाही कळले नाही. देवाने आपले गुपित ठेवले. पण पुन्हा नाही कृपया. आता आपल्याला धीर धरावा लागेल, ईशा म्हणाली, पण तिला माहीत होते की तिला असे वाटत नव्हते. शिवाय अचानक दुःखी झाला. तू खूप बोरिंग पत्नी आहेस यार. तुला तुझ्या नवऱ्याची अजिबात पर्वा नाही. ईशाचा श्वास रोखला गेला. आता मी नेहमीच तुझा विचार करत राहीन. तुला माहीत नाही का, तू मला किती मोठी परीक्षा दिली आहेस. जर तू रात्री माझ्या इतक्या जवळ आला नसतास तर कदाचित मी ही 2 वर्ष तुझ्याशिवाय जगू शकले असते. पण आता मला माहीत नाही की मी तुझ्याशिवाय कसे जगेन. हे बोलून ती अचानक रडू लागली. तिचा धीर तुटला होता. अरे अरे, कृपया रडू नकोस, नाहीतर मी माझे प्लॅन रद्द करेन.
माझं MBA अपूर्ण राहील आणि मी माझे भविष्य कसे घडवू? मला कमकुवत करू नकोस. तुझे अश्रू मला तोडतात. शिवाय उत्सुकतेने म्हणाला. ईशाने पटकन तिचे अश्रू पुसले. मी एक मुलगी आहे, बरोबर? मी सहज कमकुवत होते, पण मी वचन देते आता. मी स्वतःला स्ट्रॉंग सिद्ध करेन. फक्त येण्याचा आग्रह करू नकोस. जर तू आता आलास, तर मी तुला माझ्यासोबत ठेवेन. जरी तुझं MBA झाले नाही, तुझ्या भविष्यातील सर्व योजना रद्द झाल्या तरी मला काही फरक पडत नाही. फोनच्या दुसऱ्या बाजूला शिवायने मोठे हास्य घुमले. बस, तू असं बोलत राहा. तू खूप छान दिसतेस, पण कृपया पुन्हा रडू नकोस. तू आज मला विमानतळावर सोडायला येशील ना? तो आशेने विचारत होता. ईशा गप्प बसली. कदाचित ते शक्य होणार नाही. आई आणि बाबा येतील. जर त्यांनी तसं म्हटलं तर मी येईन, नाहीतर नाही. तू मला न भेटताच जायला हवं. पण ईशाला माहीत नव्हते की तिच्या नशिबात आधीच एक मोठी परीक्षा लिहिलेली आहे. दुसऱ्या दिवशी ती नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी तयार झाली. काही दिवसांपासून तिला खूप अस्वस्थ वाटत होते. ती कशावरही लक्ष केंद्रित करू शकत नव्हती. शिवायचे विचार तिला सतत सतावत होते आणि ती त्याच्याकडे उडून जाण्याची आस धरत होती. शिवाय दररोज रात्री व्हिडिओ कॉलवर तिच्याशी बोलत असे, पण तिला शांत वाटत नव्हतं. त्याशिवाय ती त्याच्यासमोर रडूही शकत नव्हती. ती फक्त हो, हं असं बोलत असायची आणि नंतर फोन ठेवत असायची. काही दिवस असेच गेले. तिच्या कॉलेजच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या. पण ती एका विचित्र अस्वस्थता आणि थकव्याची शिकार झाली होती. तिला अशक्तपणा आणि सुस्ती जाणवत होती. कधी-कधी चक्कर येत होती आणि बेशुद्ध पडत होती. तिला असे वाटत होते की शिवायपासून वेगळे होणे तिला व्यवस्थित खाण्यापिण्यापासून आणि तिची काळजी घेण्यापासून रोखत आहे. एके दिवशी ती शाळेतून घरी परतताच महिमाजी लाऊंजमध्ये टीव्ही पाहत बसली होती. ती येताच ती थकून सोफ्यावर पडली. तिची दृष्टी अंधारली. महिमाजी लगेच काळजीत पडल्या. ईशा, काय झाले? तुला थंड घाम का येतोय? तुला बरं वाटतंय ना? तिने निरीक्षण केले. तेव्हा पाहिले की ईशाचा रंग फिकट पडत होता आणि तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळेही होती. ती लगेच घाबरली. एक ग्लास ज्यूस आणून तिला पाजला. आई, मला चक्कर येत आहेत. मला अशक्तपणा जाणवत आहे. ईशा तिच्या खांद्यावर डोके ठेवून म्हणाली, तू मला आधीच का सांगितले नाहीस? हे किती दिवसांपासून होत आहे. चल, मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जाते. कदाचित तू अभ्यासामुळे ताणतणावाखाली असशील आणि तू नीट जेवतही नाहीस. चल, लगेच उठ. मी तुला लगेच डॉक्टरकडे घेऊन जाते. ठीक आहे. मी माझा गणवेश बदलते आणि परत येते. ती मोठ्या कष्टाने उठली आणि खोलीत आली. कपडे बदलल्यानंतर ईशा आरशासमोर उभी राहिली. ती खूप कमकुवत झाली होती. तिचा चेहरा फिकट पडत होता आणि ती स्वतःला ओळखू शकत नव्हती. ती अचानक खूप काळजीत पडली. महिमाजी तिला क्लिनिकमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी काही चाचण्या लिहून दिल्या. रिपोर्ट्स पाहून डॉक्टर आश्चर्यचकित झाले. तिने समोर बसलेली 16 वर्षाच्या मुलीकडे काळजीपूर्वक पाहिले. तुमच्या मुलीचे लग्न झाले आहे का? तिने महिमाजींना विचारले. महिमाजींना धक्का बसला. नाही, हो म्हणजे निरोप अजून झालेला नाहीये. पण तुम्ही का विचारत आहात? सगळं ठीक आहे ना? डॉक्टरांनी आधी विचित्र नजरेने म्हटले. त्यांनी ईशाकडे पाहिले आणि नंतर महिमाजींकडे. कारण ती गर्भवती आहे. ती सहज म्हणाली. जणू काही दोघांवरही वीज कोसळली. ईशाचे डोळे मोठे करून डॉक्टरकडे पाहिले. तिला कल्पनाही नव्हती की हे तिच्या आजारपणाचे कारण असू शकते. शिवायशी असलेल्या तिच्या जवळीकतेबद्दल कोणालाही माहिती होणार नाही असे तिला वाटत होते. पण आता तिने जे केले आहे त्याबद्दल पुरावा मोठ्याने ओरडत होता. तिचे संपूर्ण शरीर थरथर कापू लागले. महिमाजींची अवस्था अशी झाली होती की तिच्या शरीराचा कोणताही भाग काम करत नव्हता. काही क्षण ती डॉक्टरकडे पाहत राहिली. ती विचारूही शकत नव्हती की हे कसे असू शकते. मग तिने रिपोर्ट घेतला आणि ईशाचा हात धरून घराकडे चालू लागली. ईशा तिच्या शेजारी एका निर्जीव प्राण्यासारखी चालत होती. तिला वाटले की पृथ्वी फाटून तिला गिळंकृत करावे, जेणेकरून तिला तिच्या कुटुंबाचा सामना करावा लागू नये. महिमा गाडीत गप्प राहिली. जे घडले त्याबद्दल ती अजूनही धक्क्यात होती. तिने ईशाला एकही शब्द बोलला नव्हता आणि ईशाला कोणतेही स्पष्टीकरण किंवा सबब सांगण्याची हिंमत झाली नव्हती. ती घरी पोहोचताच तिने स्वतःला तिच्या खोलीत कोंडून घेतले आणि अनियंत्रितपणे रडली. तिला वाटले की आता तिचे काय होईल. शिवाय 2 वर्ष परत येणार नव्हता. शिवायचा विचार करून ईशाने लगेच त्याला फोन केला. पण तो दिवसभर व्यस्त असल्याने तो उत्तर देत नव्हता. तो नेहमीच 10 नंतर फोन करायचा, पण ईशा रात्री 10 पर्यंत कशी वाट पाहू शकते? तिला लगेच त्याला फोन करायचा होता. वारंवार फोन करूनही जेव्हा त्याने फोन उचलला नाही तेव्हा ईशाने तिचा मोबाईल भिंतीवर आपटला आणि असहाय्यपणे रडू लागली. दार उघडले आणि महिमा आत आली. तिने दाराला कडी लावली. आता ईशाची उलट तपासणी होणार होती, ज्यासाठी ती तयार नव्हती. ती लाजेने तिच्या आईकडे पाहतही नव्हती. महिमाजी थोडा वेळ तिच्या शेजारी बसली. जणू काही तिला तिच्या मुलीला काय बोलावे हे कळत नव्हते. लग्नाच्या रात्री शिवाय तुझ्या खोलीत आला होता का? तिने भिंतीकडे पाहत विचारले. ईशा लाजिरवाणीपणे अस्वस्थ कोसळली.
तिला अचानक रडू कोसळली. "आई, कृपया मला माफ कर. मी खूप मोठी चूक केली." तो आला होता आणि मी त्याला सांगितले की निरोप अजून झालेला नाही, पण त्याने त्याच्या मनाप्रमाणे केले. तो म्हणाला, "तू माझी पत्नी आहेस. माझा तुझ्यावर हक्क आहे. आपण कोणतेही पाप करत नाही आहोत. आपली नाते कायदेशीर आहे." आणि मी त्याला नकार देऊ शकले नाही. ती तिच्या मांडीवर डोके ठेवून रडत राहिली. हे ऐकून महिमाजींनी एक दीर्घ श्वास घेतला. जणू काही तिला आधीच माहीत होते की हे घडले असेल. "तू शिवायला याबद्दल सांगितले आहे का?" तिने दुसरा प्रश्न विचारला. "नाही आई. तो माझे फोन उचलत नाहीये. तो रात्री 10 वाजता फ्री होतो तेव्हाच फोन करतो. काळजी करू नकोस. मी त्याला परत यायला सांगेन. तू बघशीलच." ही बातमी ऐकल्यानंतर तो सगळं सोडून परत येईल. मला त्याच्याकडे घेऊन जाईल. माझा निरोप करून मला घेऊन जाईल आणि मग कोणालाही कळणारही नाही. महिमाजी किंचित हसल्या. "ठीक आहे. त्याच्याशी बोल आणि त्याला परत यायला सांग. पण जर तो आला नाही तर तू त्यानंतर काय करशील?" तिने तिसरा प्रश्न विचारला. "तो नक्कीच येईल आई. तो माझ्यावर खूप प्रेम करतो. माझ्या एका शब्दाने तो धावत येईल. तो येईल. काळजी करू नकोस प्लीज." ती आता तिच्या आईला धीर देत होती. "ठीक आहे. तू त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू शकतेस. जर तो सहमत नसेल तर तुला माझे ऐकावे लागेल. मी तुझी आई आहे ईशा आणि तू माझी एकुलती एक मुलगी आहेस. तुमच्यासाठी असा कोणताही निर्णय मी घेऊ शकत नाही ज्यामुळे आपल्याला लाज वाटेल." असं म्हणत ती खोलीतून निघून गेली. ईशा काही क्षण विचार करत राहिली की ती काय म्हणाली आहे किंवा तिने काय इशारा केला आहे तिला समजत नव्हते आणि आता ती 10 वाजण्याची वाट पाहत होती. 10 वाजता शिवायचा फोन येताच तिने लगेच फोन उचलला. ईशाचा चेहरा पाहून शिवाय काळजीत पडला. "ईशा, तू ठीक आहेस ना? तू पुन्हा रडत आहेस का? मी तुला किती वेळा सांगितले आहे की रडू नकोस. माझे मन दुखते. जर तू अशीच तिथे राहिलीस तर मी इथे कसा राहणार?" तो उत्सुकतेने म्हणाला. ईशाने त्याला पाहताच दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवून लहान मुलासारखी रडू लागली. "मी तुला सांगितले होते शिवाय, असे करू नकोस. बघ, देवाने आपले गुपित गुपितच ठेवले नाही, कारण आपण पाप केले होते. आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर आणि विश्वास तोडला आहे." "तू काय म्हणत आहेस? मला काहीच समजत नाहीये." "तुझा चेहरा समोर आण. काय झालं ते सांग. सगळं ठीक आहे ना?" शिवाय गोंधळला. "काहीही ठीक नाहीये शिवाय. परत ये. मला काहीही माहीत नाही. तुला परत यावं लागेल." ती रडत रडत बोलत होती. शिवाय आणखी काळजीत पडला. "आधी मला सांग, काय झालं?" ईशाने नकळत तिच्या पोटावर हात ठेवला. "हे त्या रात्रीच्या आपल्या जवळीकतेचे परिणाम आहेत शिवाय. मी गरोदर आहे." ती पुन्हा रडू लागली आणि शिवाय काही क्षण निःशब्द झाला. "तर तुला खात्री आहे ईशा?" तो काळजीत म्हणाला. "मी आत्ताच डॉक्टरांच्या क्लिनिकमधून आले. माझ्या आईसोबत गेले होते. यात शंकाच नाही. माझ्या आईला कळले आहे आणि मी कोणाच्याही नजरेत नजर देऊ शकत नाही. तू मला खूप मोठ्या परीक्षेतून टाकले आहेस शिवाय. आता मला सांग मी काय करावे? कृपया परत ये. मला निरोप दे आणि मला घेऊन जा." ती रडत होती. "ईशा, मी नुकताच परत आलो आहे. मी इच्छित असूनही 2 वर्षापूर्वी परत येऊ शकत नाही माझ्या प्रिये. काळजी करू नकोस. फक्त रडणे थांबव. आपण कोणतेही पाप केले नाही. तू माझी पत्नी आहेस." त्याला कळत नव्हते की तो तिला सांत्वन देत आहे की स्वतःला. आई म्हणाली आहे की जर तू परत आला नाहीस तर मला तिचे म्हणणे ऐकावे लागेल. शिवाय कृपया मला आणखी अडचणीत टाकू नकोस. शिवाय गप्प बसला. जर आई म्हणत असेल "तू आता गर्भपात करायला हवास तर मी तिचे म्हणणे ऐकावे का?" ती आता त्याची परीक्षा घेत होती. शिवाय शांत होता. जणू त्यालाही काय करावे हे कळत नव्हते. त्याने फक्त त्याच्याकडे शांतपणे पाहिले. "परत ये, नाहीतर मी तुझ्याशी बोलणारच नाही." तिने फोन ठेवला. तिला शिवायची सर्व उत्तरे मिळाली होती. ती एका विचित्र संकटात अडकली होती. "मला शिवायबद्दल सांग. त्याच्याकडून तुला काय उत्तर मिळाले?" महिमाजींनी तिला विचारले. "आई, त्याला हवे असले तरी तो 2 वर्षाआधी परत येऊ शकत नाही. तो स्टडी विजावर गेला आहे." "ठीक आहे. मग माझ्यासोबत डॉक्टराकडे चल. मला माझ्या मुलीच्या प्रतिष्ठेवर कोणताही डाग नको आहे. तू चूक केली नाहीस." शिवायने केली. "तुला शिक्षा का व्हावी? तू खूप लहान आहेस. हे सर्व करण्यासाठी तू अजूनही सक्षम नाहीस. लोक तुला जगू देणार नाहीत." ईशा खूप काही बोलले जाईल. तो तिथे बसला. आपल्याला लोकांचे ऐकावे लागेल ना. मुलगा चुकीचा असला तरी दोष फक्त मुलीला दिला जातो. "ठीक आहे, ठीक आहे. आपण कुणालाही न सांगता बाळाचा गर्भपात करू." ईशा काहीही बोलू शकली नाही. तिने घाबरून पोटावर हात ठेवला. बाळाचा गर्भपात करण्याचा विचार तिच्यासाठी भयानक होता. "आई, मी चूक केली, पण तुला ही चूक आणखी मोठी करायची आहे का? माझ्या स्वतःच्या मुलाला मारायचे आहे का? मी ते करू शकत नाही. मी हे पाप करूच शकत नाही. कृपया मला जबरदस्ती करू नकोस." ती पुन्हा रडू लागली आणि महिमा तिच्याकडे असहाय्यपणे पाहू लागली. "मग तू सर्वांना कसे तोंड देशील? जर तुझे वडील त्यांना कळले तर काय करशील? ते काय विचार करतील? आणि तुला माहिती आहे तुझी सासू कशी आहे. ती आपले आयुष्य कठीण करेल. कदाचित हे लग्नच मोडून टाकेल. मग तू काय करशील? या एका मुलासाठी सर्वांचे बोलणे कसे सहन करशील? आणि समाजात आपल्या आदराचे काय होईल? सगळे म्हणतील की
तुमची मुलगी घरी बसल्या-बसल्या गर्भवती झाली आहे. मी हे कधीच होऊ देणार नाही क्षणभर तरी. मलाही वाटले की तुझे मूल कायदेशीर आहे, पण शिवाय इथे नाहीये यावर कोण विश्वास ठेवल? सगळे तुझ्यावर बोटे दाखवतील. भावनिक होऊ नकोस. बाळ, अजूनही वेळ गेलेली नाही. माझ्यासोबत चल. तिने तिला बाहेर काढले. ईशा तिला असं वाटत होतं की ती कोणत्याही क्षणी मरेल. पण ती तिच्या आईच्या विनंतीकडे दुर्लक्ष कशी करू शकते? ती गाडीत बसली आणि क्लिनिककडे निघाली. त्यांनी डॉक्टरांना सर्व काही सांगितले आणि सांगितले की त्यांना हे मूल नको आहे. डॉक्टर थोडा वेळ गप्प राहिले. मी आधी बाळाच्या आईला विचारेन. जर तिला ते ठेवायचे नसेल तर मी काही औषधे लिहून देते. ईशा जोरात थरथर कापू लागली. तुम्हाला बाळाचा गर्भपात करायचा आहे का? डॉक्टरांनी विचारले. तिचे ओठ थरथरत होते आणि ती बोलू शकत नव्हती. ती उत्तर देण्यापूर्वीच तिची दृष्टी अंधारली आणि ती बेशुद्ध पडली. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती तिच्या खोलीत होती. ती छताकडे शून्य नजरेने पाहत होती. तिने लगेच पोटावर हात ठेवला. तिला काळजी वाटत होती की तिचे मूल आहे की नाही. ती त्याला कसे मारू शकते? तिच्या प्रेमाची पहिली निशाणी हा विचार करत ईशाचे डोळे पुन्हा अश्रूंनी भरले. अरे देवा, कृपया मला या गोंधळातून बाहेर काढ. मला इतके मोठे पाप करायचे नाही. ईशा देवाला प्रार्थना करत गाढ झोपेत गेली. सकाळी उठल्यावर महिमाजी तिच्या पलंगावर बसली होती. तिला पाहून ईशा घाबरली. महिमाजींचे डोळे अश्रूंनी भरले होते. तिच्या मुलीला अशा अवस्थेत पाहून तिने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवला. ईशा, तू अजूनही खूप लहान आहेस बेटा. तुझे वय काय आहे? देव आपली एवढी मोठी परीक्षा का घेत आहे? ईशा, हट्टी होऊ नकोस. मी शिवायशी बोलले. त्यालाही तेच हवे आहे. आणि समाजाची हीच पद्धत आहे. कृपया माझं ऐक बेटा. ईशा काही क्षण तिच्याकडे रिकाम्या नजरेने पाहत राहिली. मग हळूहळू पण ती अगदी सरळ आवाजात म्हणाली, आई, या सगळ्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे. तुमचा आदर वाचेल आणि ही समस्याही संपेल. महिमाजी लगेच सावध झाल्या. हो, मला सांग बेटा. मलाही हे प्रकरण संपवायचे आहे. ईशा तिच्या डोळ्यात पाहत म्हणाली, तू तुझ्या दोन्ही हातांनी माझा गळा दाबून टाक. तू माझी आई आहेस. जर तू तुझ्या मुलीला मारण्याची हिंमत केलीस तर मीही माझ्या मुलाला मारण्याची हिंमत करेल. प्लीज आई, माझा गळा दाबून टाक. जर तू हे करू शकत नाहीस तर प्लीज मला माझ्या मुलालाही मारायला सांगू नकोस. मला स्वतःला संपवायला भाग पाडू नकोस. महिमाजींचा चेहरा दगडासारखा झाला. तिचे ओठ थरथरत होते पण आवाज बाहेर पडत नव्हता. ईशा बोलत राहिली. तिचा आवाज तुटत होता पण तिचे शब्द जोरदार होते. लोक काय म्हणतील? समाज काय म्हणेल? या गोष्टीचा मला काहीही फरक पडत नाही. मला फक्त एवढंच माहीत आहे की हे मूल माझे आहे आणि त्याला या जगात राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. कोणीही त्याच्याकडून हे लगेच हिरावून घेऊ शकत नाही. मी नाही, तू नाही किंवा इतर कोणीही नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते पण तिच्या शब्दात अढळ धैर्य होते. परिणाम काहीही असो, मी ते सर्व सहन करेन. लोक काहीही म्हणत, पण मी माझ्या मुलाला कोणत्याही किमतीत मारणार नाही. हे ऐकून महिमाजी गप्प बसल्या. ती एकही शब्द बोलू शकली नाही. फक्त तिचे डोळे अश्रूंनी भरले होते आणि तिचे हृदय थरथरत होते. तिला माहीत होते की जरी ईशा मेली तरी ती आता तिचा निर्णय बदलणार नाही. ती शांतपणे उठली आणि निघून गेली. कारण आता तिला धाडस दाखवायचे होते. तिला तिच्या मुलीसाठी ढाल बनायचे होते. तिच्यावर उठणारी बोटे मुळासकट कापून टाकायची होती. संध्याकाळनंतर रात्र झाली. भिंतीवरील घड्याळ 10 वाजायचा वेळ दाखवत होते पण ईशा तिच्या बेडवर पूर्णपणे उदास बसली होती. ती 2 दिवसांपासून गप्प होती. ती शिवायचे फोन घेत नव्हती आणि तिला अशी इच्छाही नव्हती. तिचा विश्वास आणि श्रद्धा तुटली होती. शिवायच्या शांततेने तिला छेद दिला होता. किमान शिवायने ईशाचा पाठिंबा द्यायला हवा होता. या मुलाला मोकळ्या मनाने स्वीकारायला हवे होते. जर त्याने चूक केली असेल तर ती मान्य करण्यात काय हरकत होती? तिचा फोन परत वाजला पण ती छताकडे शून्य नजरेने पाहत राहिली. दुसऱ्या दिवशी ते तिघेही पूर्णपणे शांतपणे नाश्त्याच्या टेबलावर बसले होते. ईशाने तिच्या वडिलांकडे पाहिले नाही कारण तिला माहीत होते की त्यांना सर्व काही माहीत झाले आहे. ती शाळेत जाण्यासाठी तयार झाली होती. ते ईशासमोर काहीही बोलले नाहीत. ईशा गेल्यानंतर महिमा तिचे डोके धरून बसली. माझ्या मुलीचे करिअर उद्ध्वस्त झाले आहे. तिचे आयुष्य धोक्यात आहे. ती दोषी नसतानाही ती गुन्हेगार बनली. मी तिला दोषी ठरवत नाहीये नरेश, कारण ती निर्दोष, भोळी लहान आहे आणि तिला माहीत नव्हते. देवाने आपल्याला या परीक्षेत का टाकले हे मला माहीत नाही. नरेश विचारात बुडाला होता. मी शिवायला फोन करून परत यायला सांगेन. अशा परिस्थितीत त्याने परत यावे. माझ्या मुलीच्या आदरापेक्षा त्याचे करिअर जास्त महत्त्वाचे नाही. मला ईशाला आदरपूर्वक निरोप द्यायचा आहे. तुम्ही शिवायशी बोला आणि मी शालिनीजींशी बोलते. मी त्यांना समजावून सांगेन की त्यांचा मुलगा गुन्हेगार आहे. माझ्या मुलीला शिक्षा का भोगावी लागत आहे? हे मूल त्यांचे रक्त आहे. हे त्यांचे वारस आहे. ते या मुलाकडे पाठ कशी फिरवू शकतात? जर शिवाय परत आला नाही तर आपण ईशाला तिच्या घरी सोडू. आपण सर्वांना सांगू की लग्नाच्या वेळी तिला निरोपही दिला होता. नवरा बायको आपापल्या पद्धतीने निर्णयावर चर्चा करत होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा ईशाची आई शालिनीजींच्या घरी गेली तेव्हा शालिनी सोफ्यावर बसून तिची माळ जपत होती. महिमा तिच्या एकटीचा फायदा घेत तिच्या शेजारी बसली. अरे महिमा, मला तुझी आठवण येतच होती.
आता मी तुझ्या घरी जाण्याचाच विचार करत होते. ईशाला भेटून खूप दिवस झाले आहेत. असो, तिच्या परीक्षा कशा चालल्या आहेत? शालिनीजींनी हळुवारपणे विचारले. महिमाने क्षणभर विचार केला, मग धाडस केले आणि म्हणाली, तिची परीक्षा चांगली झाली. मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचे होते. तुम्हीही एका मुलीची आई आहात आणि मीही. मला तुम्ही एका आईसारखे म्हणणे माझे ऐकावे असे वाटते. तिची सुरुवात ऐकून शालिनीजी घाबरल्या. महिमा हळू आवाजात म्हणाली, खरं म्हणजे लग्नाच्या रात्री तुमचा मुलगा शिवाय माझी मुलगी ईशाच्या खोलीत आला होता. दोघेही लहान आहेत. त्यांना वाटले की लग्न म्हणजे पती पत्नीमधील नाते पूर्ण करण्यासाठी पुरे आहे. पण कदाचित त्यांना समाजाचे नियम समजले नाहीत. पण त्यांनी एक मोठी चूक केली, ज्याची शिक्षा माझी मुलगी भोगत आहे. महिमाजींचा आवाज थरथर कापला. ती आई होणार आहे. शिवानीजींचा चेहरा गोठला. महिमा पुढे म्हणाली, नरेश आणि मला असे हवे आहे की शिवाय परत यावा आणि तिला आदरपूर्वक निरोप द्यावा, जेणेकरून हे प्रकरण कुटुंबातच राहील. पण मी त्याच्याशी बोलले आणि ईशाही बोलली. तो परत येऊ शकत नाही, म्हणून मला तुम्ही ईशाला तुमच्या घरी सून म्हणून आणावे असे वाटते. निरोप समारंभ संपू दे, लग्न तर लागलेलेच आहे. आपण सर्वांना सांगू की फेऱ्यानंतर निरोप झाला होता. महिमाने खूप समंजस विधान केले होते. शिवानीजींचे तोंड उघडे राहिले. तिने तिचे दोन्ही हात कानावर ठेवले आणि आश्चर्याने म्हणाली, अरे देवा, काय वेळ आली आहे. एवढी लहान मुलगी आणि तिने असे काही केले आहे. मला वाटले की ईशा खूप निष्पाप आणि खूप सुसभ्य मुलगी आहे. तिने फक्त एका रात्रीत एवढे काय केले आहे. अरे देवा, मी सगळ्यांना कसे तोंड देऊ. मी अशी मुलगी माझी सून म्हणून केली. महिमाजी पूर्णपणे स्तब्ध झाल्या. तुम्ही काय म्हणत आहात? तुमच्या मुलाचीही चूक आहे. तो स्वतः माझ्या मुलीकडे गेला. माझ्या मुलीने त्याला तिच्या घरी बोलावले नाही आणि तुम्ही सर्व दोष माझ्या मुलीवर टाकत आहात. तुम्ही माझ्या मुलाचे शिवायचे नाव घेतले तर खबरदार. मुले अशी असतातच. ते त्यांच्या तारुण्यावर आणि भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. पण मुलींनी त्यांचा आदर समजून घेतला पाहिजे. वा भई वा, त्याने मला कुठेही तोंड दाखवण्याच्या स्थितीत ठेवले नाही. आता तुम्हाला जे काही करायचे ते करा. तुम्ही या मुलाला तुमच्याकडेच ठेवा. तो आमचा वारस नाही. आम्ही हे पापाचे गठ्ठे ठेवणार नाहीत आणि ते लपवणार नाहीत. माझा मुलगा 2 वर्षांआधी परत येणार नाही. जर तुम्हाला नाते अबाधित ठेवायचे असेल तर हे पाप इथेच संपले तर चांगले होईल. पण शिवानी भाभी, हे पाप नाहीये. हे मूल कायदेशीर आहे. हो, त्यांनी थोडी घाई केली, ही चूक आहे. आपण मुलांपेक्षा मोठे आहोत. आपण त्यांच्या चुका सुधारू शकतो. पण शिवानीजी हे कोणत्याही प्रकारे स्वीकारण्यास तयार नव्हत्या. मी कसे मानू की ते मूल कायदेशीर आहे की अवैध? कुणाला माहीत आहे. तुमच्या मुलीने लग्नाआधीच माझ्या मुलाच्या पलंगावर त्याच्यासोबत तिच्या रंगीन रात्री घालवल्या असतील. शिवानी भाभी, माझ्या मुलीला दोष देण्यापूर्वी स्वतःच्या विवेकात डोकावून पहा. तुम्ही माझ्या मुलीला असा विचार न करता दोष देऊ शकत नाही. तर शिवायने स्वतः सर्व काही स्वीकारले आहे. महिमाजी रागाने म्हणाल्या आणि घरी आली. ईशा तिच्या खोलीत होती. पाहिलं का, तू त्या मुलाला वाचवत आहेस, ज्याला कोणीही दत्तक घेण्यास तयार नाही. त्याचे वडील किंवा आजी. मी त्याच्याशी बोलून आले आहे. त्याने मला 100 गोष्टी ऐकवल्या आहेत. मला लाजेने मरावेसे वाटत आहे. कदाचित म्हणूनच मुलगी जन्माला आल्यावर पालक काळजीत करतात. त्यांना भीती वाटते की त्यांची बदनामी होईल. रागाच्या भरात ती मनात येईल ते बोलून निघून गेली आणि ईशा तिथे पूर्णपणे गप्प बसली. रडण्याऐवजी ती दुसरे काय करू शकत होती? त्या रात्री तिचा फोन वाजला आणि तिने पहिल्याच रिंगवर फोन घेतला. तिच्या मनात निर्माण झालेल्या वादळाबद्दल शिवायला सांगणे महत्त्वाचे होते. देवाचे आभार की तू माझा फोन उचललास ईशा. गेल्या 3-4 दिवसांपासून मी वधस्तवावर लटकत आहे असे मला वाटते. तू सर्वांना किती त्रास दिला आहेस. अरे, लग्नानंतर तुला पाहिजे तितकी मुले होऊ दे, मला काहीही हरकत नाही. पण कृपया देवासाठी हा हट्टीपणा सोडून दे ईशा. हा आपल्या दोघांच्याही आनंदाचा प्रश्न आहे. मी तुला खूप प्रेम करतो. मला या परीक्षेत टाकू नकोस माझ्या प्रिये. तू कोणत्याही पापाची दोषी राहणार नाहीस. मी संपूर्ण भार स्वतःवर घेईन, पण कोणीही तुझ्यावर बोट दाखवावे असे मला वाटत नाही. तुझे वडील मला वारंवार परत येण्यास सांगत आहेत, पण मी समजावून सांगितले आहे की मी परत येणे शक्य नाही. प्लीज ईशा, फक्त तूच सगळं ठीक करू शकतेस. तुला फक्त आणि फक्त एकच गोळी घ्यायची आहे. सगळं काही ठीक होईल. कुणालाही काहीही कळणार नाही. तो असह्य आणि चिडलेला दिसत होता. ईशाचे मन आणखी तुटले. तू तू बरोबर आहेस शिवाय. मला फक्त एक गोळी घ्यावी लागेल. सगळं ठीक होईल, बरोबर? कोणीही तुझ्याकडे बोट दाखवणार नाही. त्यांची सून किती वाईट आहे याबद्दल कोणीही तुझ्या आईला टोमणे मारणार नाही की ती तिच्या तारुण्याला सांभाळू शकली नाही आणि ती लग्नाआधीच बाळाला घेऊन फिरत आहे. ठीक आहे शिवाय, मी गोळी घेईन. सर्वांना शांती मिळेल आणि मलाही, ती हरवलेल्या आवाजात म्हणाली आणि शिवाय शांतपणे तिच्याकडे पाहू लागला. ईशाची वेदना त्याच्या आत खोलवर गेली होती. प्लीज माझी आई, जे बोलली त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नकोस. ती अशीच आहे. तिला सांगण्याची काय गरज होती? पण आता ही काहीही चूक झालेली नाही आहे ईशा.
प्लीज ठीक आहे, मी गोळी तुझ्यासमोर घेईन. तू साक्षी आहेस की तूच मला ती गोळी घ्यायला सांगितली होतीस. ती बाजूच्या टेबलावरून झोपेच्या गोळ्यांचा डब्बा उचलत म्हणाली. शिवायने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. जणू काही तो काहीच बोलू शकत नव्हता. त्याला कधीच वाटले नव्हते की ती स्वतःचा जीव घेण्याबद्दल बोलेल. त्याचे हृदय धडधडणे थांबले होते. तो फक्त उघड्या डोळ्यांनी ईशाकडे पाहत होता. दुसऱ्या क्षणी तिने तिच्या तळहातावर अनेक गोळ्या घेतल्या. तिला माहीत होते की जर तिने या सर्व गोळ्या घेतल्या तर तिचे जगणे कठीणच नाही तर अशक्यही होईल. ना मूल असेल ना ती. ईशा, तू वेडी झाली आहेस का? कृपया हे परत ठेव. मी तुला हे सांगत नव्हतो. शिवाय तू खूप घाबरलेल्या स्वरात म्हणाला. तुला माहीत आहे शिवाय, या मुलाला मारणे माझ्या स्वतःच्या मृत्यूसारखे वाटते. म्हणून हे बरे आहे ना? जर मी मेले तर हे मूलही मरेल. सगळं ठीक होईल. ती अजूनही हरवलेल्या स्वरात म्हणाली. मी तुझी शपथ घेतो ईशा, तू असे काहीही करणार नाहीस. मी माझे शब्द मागे घेतो. कृपया हा डबा परत ठेव. जर तुला काही झाले तर मीही मरेन. मी असे जगू शकणार नाही. जर तू या मुलाला थोडेसेही प्रेम केले असशील तर हे परत ठेव. हे कधीही करू नकोस. कारण जर तू असे केलेस तर मीही जगणार नाही. मी तुझी शपथ घेतो की मीही मरेन. मीही माझा जीव देईन. आपण एकमेकांवर एकत्र प्रेम केले. आपण एकत्र हा गुन्हा केला आणि आता आपण एकत्र हे जग सोडून जाऊ. शिवायच्या डोळ्यातून अश्रू आले आणि ईशा, जी तिचा मृत्यू इतक्या सहजपणे स्वीकारत होती, शिवायच्या मृत्यूबद्दल ऐकून तिचे हृदय थांबले. हे प्रेम देखील इतके विचित्र असते की तिच्या डोळ्यात अश्रू आणत होते. तिला रडवत होते आणि त्याच्या मृत्यूबद्दल ऐकून ती आतून घाबरली होती. ईशाने बॉक्स परत ठेवला. ठीक आहे, मग पुढच्या वेळी माझ्यावर काहीही जबरदस्ती करू नकोस. लोक जे काही म्हणतील ते मी ऐकायला तयार आहे. तू जे काही म्हणालास ते मी ऐकले आहे आणि आता मी खूप खंबीर झाले आहे. शिवाय मला काही फरक पडत नाही. तू तुझं शिक्षण आरामात पूर्ण कर. मी तुला कधीही काहीही त्रास देणार नाही. असं म्हणत तिने फोन डिस्कनेक्ट केला आणि सिम काढून फेकून दिला. तिने ठरवलं होतं की ती शिवायशी पुन्हा कधीही बोलणार नाही. जणू ती सर्वांवर रागावली आहे. तिच्या बोर्डाच्या परीक्षा पुढच्या महिन्यात होत्या. तिने विचार केला होता की परीक्षा दिल्यानंतर ती 1 वर्षासाठी ब्रेक घेईन. मुलाला जन्म दिल्यानंतर ती तिचं शिक्षण सुरू ठेवेल. ती कुणालाही तोंड देणार नाही. ती घरीच राहील. आणि असंच झालं. शिवायचे आई बाबा एकदाही त्यांच्या घरी आले नाहीत. जणू त्यांनी सर्व नातेसंबंध संपवले होते. हो, कधी कधी नरेशजी मुलीला म्हणायचे, मुली शिवायशी बोल, तो खूप नाराज आहे. पण ईशा शांतपणे तिथून उठायची. तिच्या आई वडिलांनीही तिला तिच्या नशिबावर सोडले होते. वेळ असा जात राहिला. तिने या बाळाला 9 महिने तिच्या पोटात वाढवले. ती लोकांच्या कमेंट्स सहन करत राहिली, पण तिची हिंमत तुटली नाही. आणि मग तिच्या मांडीवर एक अतिशय सुंदर मुलगी जन्माला आली. ती इतकी गोंडस होती की ईशा ती काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिली. तिचे अश्रू मुलीच्या गालावर पडत होते. तिचे डोळे अगदी शिवायसारखे होते. तिचे बाकीचे रूप ईशासारखे होते. नरेश आणि महिमा देखील त्यांच्या मुलीच्या आनंदाने आनंदी होते. पण दुःखाची गोष्ट म्हणजे शिवानीजी मुलीला भेटायला आल्या नाहीत. काहीही खरे असो, पण शेवटी ती त्यांचीच रक्ताची होती. पण ईशाला त्यांची पर्वा नव्हती. तिने मुलीला वाढवण्यासाठी स्वतःला परिपूर्ण झोकून दिले. जणू तिच्या आयुष्यातील एकमेव उद्देश तिला वाढवणे आहे. ती क्वचितच घराबाहेर पडायची. ईशाने तिचे नाव एंजल ठेवले होते. ती खरोखरच एक एंजल होती. जेव्हा ती मुलगी 6 महिन्यांची होती तेव्हा एके दिवशी नरेश तिच्या खोलीत आला. एंजलला आपल्या मांडीवर घेतले आणि तिला प्रेम केले. दोन्ही आजी आजोबांचा जीव तिच्यात होता. ईशा बेटा, तू त्याच्यावर का रागावली आहेस? तो मला रोज फोन करतो. एकदा मला ईशाशी बोलू द्या अशी विनंती करतो. रडू लागतो. बेटा, तू त्याची परीक्षा का घेत आहेस? तो तुझा नवरा आहे. या मुलीचा बाप आहे. तो 6 महिन्यांनी परत येईल. तू हे नातं कसं संपवू शकतेस? तो प्रेमाने समजावून सांगत राहिला. हे नातं कसं संपू शकतं बाबा? माझं मन मला सांगते की मी कोणाचे शब्द ऐकू नये. कोणीतरी मला सांगेल की मी या मुलीला जन्म देऊन गुन्हा केला आहे. माझा विवेक पूर्णपणे समाधानी असताना जेव्हा शिवायनेही तेच सांगितले तेव्हा माझे हृदय तुटले. जरी कोणी दुसरे म्हटले असते तर मी ते 1000 वेळा ऐकले असते. पण जो म्हणत होता तो शिवाय होता. मी ते कसे दुर्लक्षित करू शकते? जेव्हा तो येईल तेव्हा मी स्वतः त्याच्याशी बोलेन. पण त्याआधी नाही. आणि खरं तर ती तिच्या निश्चयावर ठाम राहिली. आणखी 6 महिने गेले आणि ईशा 1 वर्षाची झाली. आज रात्री तिचा वाढदिवस होता. ती स्वतः तिच्यासाठी बाजारात गेली. तिच्यासाठी खेळणी आणि सर्व प्रकारच्या वस्तू खरेदी केल्या. जणू काही तिने तिच्या सासरच्यांशी असलेले सर्व संबंध संपवले होते. तिचे सासरे वारंवार घरी येत असत. त्यांना मुलीवर प्रेम होते. त्यांना ईशावरही प्रेम होते. पण ईशाचे मन त्यांच्यावर संशय घेत होते. ती तिच्या सासूची शब्द विसरू शकत नव्हती, जी एकदाही आली नव्हती. ती रात्री 7 वाजता घरी पोहोचली. तिने संपूर्ण घर फुगे आणि फुलांनी सजवले. तिने एंजलची खोलीही खूप सुंदर सजवली.
महिमाजी देखील तिच्यासोबत उत्साहाने सहभागी होत होत्या. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र आनंद होता. केक कापला जाणार असताना अचानक दिवे बंद झाले. सगळेजण अचानक गोंधळून गेले. अचानक लाऊडच्या एका कोपऱ्यातून केकवर सजवलेल्या मेणबत्त्यांचा प्रकाश दिसला आणि हळूहळू त्यांच्या जवळ येत होता. त्याच्यासोबतच हॅपी बर्थडे टू यू हे गाणे देखील गुणगुणत होते. हॅपी बर्थडे टू यू माय प्रिन्सेस, माय बेबी. अचानक तो एंजलच्या जवळ आला आणि तिला मिठी मारली. लाईट्स चालू झाले आणि ईशा हे दृश्य पूर्णपणे धक्कादायकपणे पाहत होती. एंजल त्याच्या मिठीत गेली आणि आश्चर्याने त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली आणि मग तिच्या तोतऱ्या आवाजात मोठ्याने ओरडू लागली, बाबा, बाबा. आणि ईशा ते दृश्य पाहत होती. पूर्णपणे विचारात हरवून तो एंजलला वालवणासारखे चुंबन घेत होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि भावनिक झाला. बाबा, मी तुमची खूप आठवण काढली. मिस यू टू, माझी छोटी राजकुमारी. बघ, मी तुला खूप भेटवस्तू आणल्या आहेत. त्याने तिला तिच्या भेटवस्तू दाखवल्या आणि एंजल त्यांच्यात अशा प्रकारे मिसळली जणू ते एकमेकांना वर्षानुवर्षे ओळखत आहेत. नरेशनेही शिवायला मिठी मारली आणि महिमाने त्याचे स्वागत केले. पण ईशा एका कोपऱ्यात उभी राहिली, पूर्णपणे हरवून. शिवाय तो तिच्याकडे आला, तिचा हात हळुवारपणे धरला आणि मोठ्या प्रेमाने तिच्या हातावर आपले ओठ ठेवले. चल, आपण एकत्र केक कापूया. जणू काही एका ट्रान्समध्ये ईशा त्याच्यासोबत गेली. तिघांनीही एकत्र केक कापला. शिवाय प्रत्येक गोष्टीत इतका मग्न होता की जणू तो कधीच कुठे गेला नव्हता. एंजल त्याच्या कुशीतून उतरायला तयार नव्हती. जणू काही ती ईशाला विसरली होती. ईशा शांतपणे तिच्या खोलीत गेली. तिचे हृदय विचित्रपणे धडधडत होते. इतक्या दिवसांनी तिला तिचा प्रिय नवरा दिसला. एका अज्ञात अस्वस्थतेने तिचे हृदय व्यापले. ती अधीरतेने खोलीत चालत राहिली. थोड्या वेळाने दार उघडले. कोणीतरी आत आले, दार बंद केले आणि तिच्या जवळ आले. तू तुझ्या फोनमधून सिम कार्ड काढून फेकून दिलेस, पण तू तुझे हृदय तुझ्या छातीतून कसे काढणार आणि त्या हृदयातून माझे नाव कसे काढणार ईशा? त्याने मागून तिच्या भोवती आपले हात गुंडाळले, तिला जवळ ओढले आणि तिच्या कानात कुजबुजले. ईशाचे संपूर्ण शरीर थरथर कापू लागले. इतक्या दिवसांनी तिला हा स्पर्श जाणवला. तिचे डोळे अश्रूंनी भरले. हृदय कधीच कुणाच्या नियंत्रणात नसते. शिवाय जर हृदय नियंत्रणात असले तर सर्व त्रास संपुष्टात येईल. ईशाचे अश्रू शिवायच्या मनगटावर पडले. मी इच्छा असूनही तुझ्यावर रागवू शकत नव्हतो, कारण मीच दोषी होतो. तुला माहीत आहे, जेव्हा मी पहिल्यांदा या मुलीला पाहिले तेव्हा मी स्वतःला 1000 वेळा शाप दिला. मी तिला मारायला कसे सांगू शकत होतो याबद्दल मी स्वतःच्या डोळ्यात पाहू शकत नव्हतो. आणि त्या रात्री जेव्हा मी पहिल्यांदा व्हिडिओ कॉलवर एंजलला पाहिले तेव्हा मी स्वतःला शिक्षा केली. मी माझा हात काचेच्या टेबलावर मारला आणि त्यातून रक्त येत होते. वेदना असह्य होत्या, पण ती शिक्षा होती. मला ती मिळायलाच हवी होती. मी माझ्या स्वतःच्या मुलाला जीव घेण्याचा विचारही कसा करू शकतो? अर्थात माझा गुन्हा अक्षम्य आहे. तू माझ्याशी असलेले सर्व संबंध तोडून योग्यच केलेस. तुझा रागही माझ्या शिक्षेचा एक भागच होता, जो मी 2 वर्ष सहन केला. मला तुझ्या विरुद्ध कोणतीही तक्रार नाही. तू मला या मुलीच्या रूपात जगातील सर्व आनंद दिलास आणि सर्व दोष स्वतः सहन केलेस. प्रत्येकजण इतका बलवान असू शकत नाही ईशा. मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडलो. प्रत्येक नवऱ्याला तुझ्यासारखी पत्नी असावी. तू अजूनही मला तुझा नवरा मानतेस का? मी नवरा आणि वडील होण्यास पात्र आहे का? मी या पदासाठी योग्य आहे का? त्याने तिला आपल्या जवळ घेतले आणि तिची परवानगी मागितली. ईशाचे हृदय वितळले. ती आता जास्त वेळ थांबू शकत नाही आणि तिला रडू कोसळले. आज तो ईशाला रडण्यापासून रोखू शकला नाही. मी तुला कधीही एकटं सोडणार नाही. तू, एंजल आणि मी आपले स्वतःचे जग निर्माण करू, जिथे कोणीही तिसरं नसेल. माझ्या आईच्या वागण्याबद्दल कितीही माफी मागितली तरी पुरेशी होणार नाही. पण मला वाटते की तू तिला माफ करावे, कारण तिचे विचार आणि स्वभाव बदललेला नाही. मला कुणावरही राग नाही. त्यांच्या भोवती घट्ट हात गुंडाळत तिने आपलं डोकं त्याच्या छातीवर ठेवलं. आज इतक्या दिवसांनी तिला शांती मिळाली होती. तिला हे क्षण खूप दिवस जगायचे होते आणि शिवाय तिला सोडून जाण्याच्या मनस्थितीत नव्हता. तोही ईशाला आपल्या बाहूंमध्ये धरून ठेवण्याची आतुरतेने वाट पाहत होता. आणि आज जेव्हा हे क्षण आले होते तेव्हा तो तिला स्वतःपासून कसे दूर ठेवू शकत होता? त्याने तिच्या प्रत्येक अश्रूला आपल्या ओठांनी पुसले होते. त्यातून तिच्यात एक प्रकारची शांती निर्माण झाली होती. सकाळचा प्रकाश पसरला होता. तेव्हाही ती शिवायच्या छातीवर डोके ठेवून झोपली होती. तो काल रात्री तिच्या खोलीत झोपला होता, स्वतःच्या खोलीत नाही. ईशाने वर पाहिले आणि तो तिच्याकडे पाहत हसत होता. ती हळूहळू तिथून निघून जाऊ लागली. शिवायने तिची कंबर धरली आणि तिला जवळ ओढले. मला आता निघण्याची घाई नाहीये ईशा. तू कुठे जात आहेस? मी एंजलला पाहायला जात आहे. ती मला रोज सकाळी उठवते, पण आज ती कुठे आहे? तिने आश्चर्याने आजूबाजूला पाहिले. शिवायने हसून तिला सांगितले, तिला माहीत आहे तिचे वडील तिची जागा घ्यायला आले आहेत, म्हणून ती शहाणी झाली आहे. ती तिच्या आजीसोबत आहे.
तो तिच्या केसांमधून बोटे फिरवत म्हणाला. ईशाने पुन्हा त्याच्या छातीवर आश्रय घेतला. माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. लवकर उठ, फ्रेश हो. मला तुला दाखवण्याची घाई आहे. ईशा पूर्णपणे हादरली. जेव्हा ते दोघेही फ्रेश होऊन खोलीतून बाहेर आले तेव्हा एंजलने त्यांना मिठी मारली. शिवायने तिला आपल्या मांडीवर घेतले. दररोज तो एंजलला नरेशच्या नंबरवर व्हिडिओ कॉल करत होता आणि अशा प्रकारे ती तिच्या वडिलांना ओळखू लागली. काका, मी माझ्या कुटुंबाच्या वतीने तुमची माफी मागतो. मला ईशाला एका वेगळ्या घरात आदराने आणि प्रेमाने ठेवायचे आहे. जर तुम्हाला काही हरकत नसेल तर आजच आम्ही आमच्या स्वतःच्या घरात जात आहोत. ईशाने त्याच्याकडे पाहिले. ते आश्चर्यचकित करणारे होते. नरेश आणि महिमा यांनी मान हलवली. त्यांना काय आक्षेप असू शकतो? तिला स्वतःलाच असे वाटत होते की ईशा आणि शालिनी एकाच छताखाली राहू नयेत. ते उठण्याआधीच अचानक कोणीतरी लाऊंजमध्ये शिरले. शालिनी तिच्या सर्व मुलांसह आणि पतीसह आली. ईशा, माझ्या बाळा, मला तुझी खूप आठवण येते. हाय माझी नात, माझ्या हृदयाचा तुकडा. तिने एंजलला मिठी मारली. माझ्या बाळा, मला माफ कर. मी तुझ्याशी खूप वाईट वागले ग. तुझं मन खूप मोठं आहे, नाही का? म्हणूनच मला माफ कर. डोळ्यात अश्रू घेऊन ती ईशाकडे वळली. मी आनंदाने तुला निरोप देईन आणि तुला इथून घेऊन जाईन आणि सर्वांना सांगेन की तुम्ही दोघांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. फक्त मला एक शेवटची संधी दे. ईशाने असहाय्यपणे शिवायकडे पाहिले. शिवाय अचानक उठला. आई, आता खूप उशीर झाला आहे. तू वर्षभर ईशाची विचारपूस करायलाही आली नाहीस किंवा एंजलला भेटायला आली नाहीस. आता तुला आमच्याकडून काय अपेक्षा आहेत? मी तुझा मुलगा होतो. तू माझ्यासाठी काहीतरी करायला हवे होतेस. तुला दया यायला हवी होती ना? शेवटी एंजल माझेच रक्त होती. पण तू आम्हाला इतके नाकारलेस की आम्ही गुन्हेगार नसतानाही गुन्हेगार झालो. आता ईशाच्या इच्छेनुसार होईल. मी तिला आज एका वेगळ्या घरात घेऊन जात आहे आणि तो तिचा हक्क आहे. कोणीही तिच्याकडून तो हिरावून घेऊ शकत नाही, ना तू ना मी. असं म्हणत तो ईशाचा हात धरून निघून गेला. तो तिला एका सुंदर अपार्टमेंटमध्ये घेऊन गेला. ही माझी तुला छोटीशी भेट आहे. एंजलच्या रूपात मला इतकी सुंदर भेट दिल्याबद्दल. इथे कोणीही तुला त्रास देणार नाही, कोणीही तुझ्याकडे बोटं दाखवणार नाही. त्याने तिचा चेहरा आपल्या हातात धरला. जणू काही ईशाच्या सर्व जखमा बऱ्या झाल्या होत्या. इतक्या कठीण परीक्षेनंतर तिला एक मोठे बक्षीस मिळाले होते. ती देवाचे आभार कसे मानू शकणार नाही?